हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक इथे बघणार आहोत, जो मराठीमध्ये अतिशय महत्त्वाचा टॉपिक तो समजला जातो. तो कोणता तर बघा, शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे. आता शुद्ध व अशुद्ध शब्द ओळखणे हे जसं आपल्याला सोपं वाटतं तेवढंच ते अवघड देखील आहे. आणि हे शुद्ध अशुद्ध शब्द ओळखण्यासाठी काही नियम असतात. शुद्ध लेखनाचे हे नियम जर आपल्याला माहीत असेल तर आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द यातील फरक हा नक्कीच समजू शकतो. ठीक आहे, तर बघा, व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला आपण शुद्ध लेखन असे म्हणतो. व्याकरणात जे नियम दिलेले असतात त्या नियमांना अनुसरून काही निर्दोष असे लेखन केलं जातं, त्याला आपण शुद्ध लेखन असे म्हणतो. अर्थपूर्ण शुद्ध लेखनासाठी अनुस्वार, ह्रस्व, दीर्घ व जोडणारे इत्यादी ते ज्ञान असणे आवश्यक आहे. ठीक आहे, आता शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत ते 5 नियम इथे दिलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि हे जर आपल्याला माहीत असतील तर आपण कोणताही शब्द शुद्ध का अशुद्ध हे लगेच ओळखू शकतो. ठीक आहे, बघा, यातील शुद्ध लेखनाचा जो पहिला नियम आहे तो आहे, एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो, बघा, उच्चार हा नाकातून होतो त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ कांदा, भिंत, सुगंध, दिंडी, संबंध. इथे बघा, हा जो उच्चार आहे कचा भचा, हा जो उच्चार आहे तो आपल्या नाकातून होतो, त्यामुळे या अक्षरांवरती आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा नियम आहे. दुसरा नियम आहे, एक अक्षरी शब्दातील ई व उ हा स्वर दीर्घ लिहावा. एक अक्षरी शब्द म्हणजे कोणते? बघा, मी, जी, ती, तू, धू, जू इत्यादी. ही. ठीक आहे, हे एक अक्षरी शब्द. ही आली, ती गेली, मी आलो, मी जाणार आहे. हे जे एक अक्षरी शब्द आहे ते कसे लिहायचे आहे? दीर्घ लिहायचे आहे. तिसरा जो नियम आहे महत्त्वाचा, सामान्यपणे कोणत्याही शब्दातील शेवटचा ई किंवा उ हा स्वर दीर्घ लिहावा. बघा, म्हणजे कोणत्याही शब्दातील शेवटचा जो स्वर असतो तो हा दीर्घ लिहावा. म्हणजे त्याला दुसरा उकार, दुसरी वेलांटी या पद्धतीने. बघा, क वी वला दुसरी वेलांटी, र वी वला दुसरी वेलांटी, विद्यार्थी थला दुसरी वेलांटी, गुरु रला दुसरा उकार, अनु नला दुसरा उकार, पशु शला दुसरा उकार इत्यादी. ठीक आहे, आणि याला जे अपवाद आहे ते बघा, आणि, परंतु, तथापि हे मात्र शब्द जोड शब्दात प्रारंभी आले तर त्यातील शेवटचा ई किंवा उ हा स्वर ह्रस्व लिहावा. ठीक आहे, तर बघा पुढे बघा, कवी चरित्र. आता यामधील बघा, कवी हा मध्ये आलेला आहे वी, तो पहिला येणार. आणि कवी आपण वेगळा लिहिला तर तो कवी कसा येणार? दुसरा येणार. ठीक आहे, विद्यार्थी भांडार हे दोन जोडून आलेले आहेत. विद्यार्थी भांडार म्हटलं आहे म्हणजे जोडून जे शब्द येतात ते शब्द काय येणार? ह्रस्व येणार. आणि ज्यावेळेस तो शब्द सेपरेट असेल त्यावेळेस तो दीर्घ येणार. गुरुकृपा, पशुधन. ठीक आहे, पुढचे बघा, चौथा जो नियम आहे, आकारांत शब्दातील उपांत्य म्हणजे शेवटून दुसरं अक्षर, इकार व उकार दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ बघा, वीट, मीठ, खीर, दूध, तूप, नवनीत, जमीन, कबूल इत्यादी. म्हणजे शेवटून जे दुसरं अक्षर आहे आकारांत शब्दातील ते कसं लिहायचं असतं? दीर्घ लिहायचं असतं. आणि पाचवा जो नियम आहे तो आहे, शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असावे. दीर्घ असेल तर त्याच्या मागील इकार व उकार बहुधा ह्रस्व लिहावा. म्हणजे शेवटचा जर दीर्घ असेल तर त्याच्या अगोदरचा हा ह्रस्व येईल. उदाहरणार्थ गरिबी, इथे ब दुसरी वेलांटी आहे, र ला पहिली वेलांटी आहे. पाहुणा, किती, दिवा, महिना, नमुना, हुतुतू, बहिणी, वकिली इत्यादी. ठीक आहे, तर हे जे नियम आहेत शुद्ध लेखनाचे हे जर आपल्या व्यवस्थित लक्षात असेल तर आपण शुद्ध आणि अशुद्ध शब्द हे पटकन ओळखू शकू.
ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.